अजित दादा तुम आगे बढ़ो, अजित दादा तुम पीछे रहो। आमदार जयसिंग पंडित, डॉक्टर माझ्या झालेले आपले जिल्हाधिकारी, कार्यकारी अधिकारी, सगळ्या अधिकारी, सर्व राजकीय पक्षांचे माध्यम, गावातले जमलेले सगळे प्रमुख ग्रामस्थ, माझ्या लाडक्या बहिणी, आमचे लाडके भाऊ, सगळे वडीलधारी बंधू माझ्या समोर मित्रांनो, अजून तुम्ही तर तुमच्या गावापुरता विचार करता, परंतु महाराष्ट्रात आपले राज्याचे मुख्यमंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील इतक्या मोठ्या प्रभाव या पावसाने हैमान घातलेलं आहे आणि बरंच नुकसान, काही ठिकाणी जमिनी खरडून गेल्या, काही ठिकाणी घरं बाधित झालेली आहे, लोकांना खाण्याची व्यवस्था राहिलेली नाही, काही ठिकाणी जीवितहानी झाली, काही ठिकाणी मनुष्यहानी झाली, काहींची शेरडं करडं, तुमचे वासरं, गाया म्हशी असे वाहून पण गेलेले वगैरे, त्या सगळ्यांचे पंचनामे आम्ही पहिल्यांदा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये ज्या नद्यांनी मोठ्या प्रमाणावर वरच्या भागातनं पाऊस पडल्यामुळं एवढं पाणी प्रचंड आलं की त्याच्यातनं आपले पूल पण वाहून गेले, रस्ते नादुरुस्त झाले, प्रचंड. म्हणजे मी पण अनेक वर्ष समाजकारण राजकारण करणारे कार्यकर्ते आपण एवढं प्रचंड नुकसान ते पहिल्यांदाच बघतो आणि ते एका भागामध्ये नाहीये. तरी आपला मराठवाडा पण आपला विदर्भ पण आपण फटका दिलाय, जळगावला साखरेचा फटका दिलाय, आपल्या अहिल्यानगरला फटका दिलाय, काही पुणे जिल्ह्यामध्ये पण सोलापूर वगैरे भागामध्ये त्याचा फटका बसलाय आणि सगळे आमचे अधिकारी आणि राज्य सरकार त्याच्यातून तुम्हाला पुन्हा कसं करता येईल, कसं तुमच्या संसाराला आधार देता येईल याबद्दलचं काम आमचं सगळ्यांचं झालेलं आहे. संकट मोठं आहे मित्रांनो, भगिनींनो, त्याच्यामध्ये ज्यांच्या घरामध्ये खूप नुकसान झालेले त्यांना तातडीची पण मदत आजपासून 5,000 रुपये आणि घाल देतोय. त्यांना चांगली घरं पुढं आता तुमचं सगळ्यांचं म्हणजे गावकऱ्यांच्या काही सहकारी होते दादा इथं विहिरीत पाणी येतं, तुम्ही आम्हाला दुसरी जागा घेऊन आमचं दुसरीकडे पुनर्वसन करा. ते पुनर्वसनला तुमची सगळ्यांची तिथं आपल्या शाळेला काही खोल्या कमी पडतात, तिथं त्या आधीच्या खोल्या दिसतात, कारण मुलांना तिथं बसायची सोय नाहीये. अशा प्रकारच्या अनेक अडचणी आज इथं आल्यानंतर बघायला मिळाल्या. काल मी येणार होतो, काल मला धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये उशीर झाला आणि मी रात्री 11:30-12 आलो बीड मध्ये. 11:30-12 तुमच्याकडे येणं अवघड होतं, कारण तुम्ही पण आपल्या घरामध्ये असतात, झोपलेले असतात, म्हणून म्हणलं सकाळी लवकर जाऊन तुम्हाला भेटावं त्या उद्देशाने मी सगळ्या अधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना घेऊन आलेलो आहे. शासन तुमच्या पाठीशी आहे, तिथं कुठेही आम्ही अडचणी येऊन देणार नाही. आता मी तुमचा पालकमंत्री असल्यामुळे आढावा पण वरच्या ठिकाणी घेतोय. एक आहे, मी तुम्हाला आत्ताच सांगतो, उद्याच्या 26, 27, 28ला पण मोठ्या प्रमाणावर आपल्या महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये होण्याची शक्यता आहे, अशा प्रकारे हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला आहे. त्यामुळं आपण सगळ्यांनी मिळून ही काळजी घेतली पाहिजे. आता जिथं काही नुकसान झाले त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही गावकऱ्यांनी एकत्र बसा आणि लवकर मला सांगा की बाबा तुमचं पुनर्वसन करायचं का. आता एकाने सांगितलं की दादा इथं 3-4 एकर माझी जमीन मी द्यायला तयार आहे, परंतु 3-4 एकरामध्ये काही गावाचं पुनर्वसन होणार नाही. मला उपसरपंचाने सांगितलं की दादा आमचा साधारण 300च्या वर उमरा आहे, आपण साधारण उमऱ्याची भाषा बोलतो तर 300च्या वर आहे. तर तुम्ही सगळ्यांनी त्याबद्दलचा विचार करा. इतर पण निवेदन आहे, पण मी एवढंच तुम्हाला सांगतो, तुम्ही एकटं आहोत असं अजिबात समजू नका. तुम्हाला सोडणार नाही. इथला तुमच्या मुलाचं पण काहीतरी नादुरुस्त बोलू द्या ना, कुठं हातपारवर चाललं त्याच्यामध्ये काही ऐकून घेतो म्हणून मी ऐकून घ्यायला सांगितलं. तर त्यामध्ये
ज्या ज्या काही सूचना सरपंच झाली तो गावातल्या इतर प्रमुख मंडळींनी काही माझ्या मावश्या किंवा माझ्या लाडक्या बहिणी पण मला भेटल्या, त्यांनी पण त्यांची जी काही अडचण आहे ती सांगितलेली. आमच्याकडं तलाठी आपल्या इकडे लेडीज आहे, त्यांनी पण लिस्ट तयार केलेली आणि ह्याच्यात कुठं कुणाला वगळलं झालं, ज्याचं नुकसान झालं त्याला मदत करण्याचं भूमिका ही आमची राहील. ज्यांच्याच विहिरीमध्ये गाळ गेलेला आहे तो गाळ काढण्याच्या करता पण त्यांना सरकारच्या वतीनं पैसे दिले जातील आणि पुन्हा तुमची विहीर पूर्ववत करण्याच्या दृष्टिकोनातलं जे काही काम करावं लागेल त्या कामाकरता पण निधी आमच्याकडनं त्या ठिकाणी दिला जाईल. काल मुख्यमंत्री पण आपल्या त्यांनी सोलापूर आणि लातूर जिल्ह्यातले काही भाग केला, आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी पण काही भाग केला, काही इतर मंत्र्यांनी पण जालना असेल, संभाजीनगर असेल, परभणी असेल, असे वेगवेगळे बुलढाणा वगैरे त्या भागात गेलेले. ही काल सोलापूर आणि धाराशिवचा भाग केला. आपल्या इकडच्या वरनं काही नद्या उगम पावतात आणि त्याचं पाणी येतं, ते किती येतं काय येतं, काही पुलाची उंची वर करावी लागेल, पूल घ्यावा लागेल, ते पण आम्ही करतोय. साधारण आता पाईपा टाकायच्या नाही, त्याच्यामध्ये टाकायचे किंवा आर्च टाकायच्या अशा प्रकारे आम्ही ठरवलेले आहे. आता त्याच्या व्यतिरिक्त काही राहिलेलं असेल तर सांगा, मी ऐकायला काय दिव्यांग पगार नाही जशी लाडकी बहीण केली का तशी अपंगाला ती योजना सुरू करा. किती टक्के दिव्यांग? 93%. हा, तर 93% आहे. तर आपण लाडक्या बहिणींना 3,000 रुपये महिना देतो, तुमच्याकरता 2,500 रुपये महिना आपण सुरू केलेला आहे. कॅबिनेटचा निर्णय झालेला आहे. माझं तहसीलदारांना विनंती आहे की त्यांची नाव द्या आणि ते दिव्यांगामध्ये मोडतात 93%. फक्त त्याच्यामध्ये आम्ही एकदा पुन्हा तपासून घेणार आहे, कारण तुकाराम मुंडेंनी ते आदेश दिलेले. आपल्याला एवढंच पाहिजे, दिसतोच आहे जेव्हा तो काही अडचण येणार तरी देखील कागदपत्र घ्या. ऐक ना जरा, तर तुला आणि म्हणजे तुम्हाला 40,000 केले त्या पद्धतीनं माहिती आणि डायरेक्ट डीबीटी केलेलं आणि डायरेक्ट डीबीटी तुमच्या अकाउंटला येणार. दुसरी गोष्ट लाडक्या बहिणींना तुम्हाला मला सांगायचं, माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे की आम्ही खूप मोठा जबाबदारी उचललेली आहे सगळ्यांनी मिळून तुम्हाला सहकार्य करण्याकरता. मला एक माझी विधवा भगिनी भेटली, तिचा मोबाईल तिच्या मुलाच्या ताब्यात पडला. अलीकडे मुलं आई वडिलांना माहिती नसतं आणि काहीतरी गेम खेळतात, त्याच्यातनं तो कदाचित, मी आता पोलिसांना सांगितलं इथे जिल्ह्याचे पोलिसांचे प्रमुख इथे आहेत, मी त्यांना सांगितलं की ते तपासा. बहुतेक तो मुलगा त्याच्यातनं पैसे सगळे आईचे 1,00,000 वर काही हजार रुपये होते ते सगळं हरलेलं दिसतोय. तरी आम्ही सायबर क्राईम म्हणून त्याची नोंद घेतोय, ते तपासतोय. मी पुरुष मंडळी आपल्याला आपल्या मुलांना, मातांनो, भगिनींनो, मुलींनो जन्म दिल्यानंतर आपला मुलगा काय करतोय काय नाही, जर ते त्याच्यात हरले असतील आणि ते पैसे गेले असतील तर बघायचं. पण कुणीतरी स्वतःच्या स्वार्थाकरता काही केलेलं असेल तर ते आम्ही शोधून काढू. आता यंत्रणा खूप निघालेली आहे. आणि ती भगिनी मला सांगत होती की दादा दर महिन्याला 1,500 रुपये मिळायचे, ते पण मी त्याच्यातच टाकत होते. असं करू नका बाबांनो. एक तर पायी महत्वाचे असते, कसं तुम्ही पैसा संसार चालवतात ते आम्हालाही माहिती, कारण मी पण ग्रामीण भागात आलेला कार्यकर्ता. त्यामुळं अशा गोष्टी मधल्या काळात पंतप्रधानांनी पण हे सगळं गेम हे म्हणजे थांबवायचे, त्यांना परमिशन द्यायचे नाही, अशा प्रकारचा नक्की काय झालंय, कधी झालंय, तो निर्णय व्हायच्या आधी झालाय नंतर झालंय. परंतु आता एवढ्या माझ्या भगिनी मोठ्या प्रमाणावर आहेत. मला सगळ्यांना तुम्हाला हात जोडून विनंती करायची की कृपा करून तुमचे फोन आणि ते पैसे असे जाणार नाही एवढी काळजी तर घ्या. पोलीस मंडळींना तुम्ही पण घ्या, माझी विनंती आहे. आणि मी तुमचा पालकमंत्री असल्यावर वरच्यावरच येणार आहे, तर तुमच्या एफडीओ तुम्हीच आहे, एफडीओ इथलेच आहे, हे एफडीओ म्हणजे प्रांत आहे, हे तुमचे मामलेदार आहे आणि हे तुमचे कलेक्टर आहे आणि मी तुमचा पालकमंत्री आहे. त्याच्यामुळं आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत, आपण काळजी करू नका.
कुठं अडचण घेऊन घेणार नाही. फक्त या सगळ्या संकटाचा गैरफायदा कोणी घेण्याचा प्रयत्न करू नका. ज्याचं त्या ठिकाणी नुकसान झालं त्याला आपण व्यवस्थित मदत करू. ठीक आहे, धन्यवाद. दादा एक मिनिट. रस्ता करा पुढे. आपल्याला महात्मा गांधी जी आपली योजना आहे